हिवाळी अधिवेशनामध्ये आजपासून अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात होणार आहे। अधिवेशनामध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, धान खरेदीत होणारी अडचण, टीईटी परीक्षांसंदर्भातली सरकारची भूमिका अशा अनेक विषयांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत। तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा 293 वरती चर्चा पूर्ण करून सरकार आज उत्तर देण्याची शक्यता आहे। विरोधकांच्या आरोपांना सरकार काय उत्तर देणार याची उत्सुकता देखील लागली आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आजपासून खरं तर अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात होईल। विरोधकांकडून कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी सुरू झाली आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं 293च्या प्रस्तावावर आज विरोधक सुद्धा चर्चा करणार आहेत आणि त्यामुळे जसं तू सांगितलं की शेतकऱ्यांचा मुद्दा, कारण शेतकऱ्यांना म्हणजे अतिवृष्टी जिथे झालेली आहे तिथे शेतकऱ्यांना अजूनही मदत पोहोचलेली नाहीये आणि जे पॅकेज जाहीर केले 31,000 कोटींचं त्याचं नेमकं काय झालं याची उत्तरं सरकारकडनं विरोधकांना हवी आहेत। त्याशिवाय टीईटीचा मुद्दा आहे, इतर मुंबईतील काही मुद्दे आहेत आणि या सगळ्यावर आज चर्चा केली जाणार आहे। दुपारनंतर अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा केली जाईल आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर सुद्धा अनेक मुद्दे यामध्ये मांडले जाणार आहेत। आणि उद्या या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे आणि या शेवटच्या दिवशी आपण बघितलं तर सरकारकडनं या सगळ्यावर उत्तर दिलं जाणार आहे आणि त्यामुळे आतापर्यंत 6 दिवस जे अधिवेशन चाललं त्यानंतर शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं ही विरोधकांना हवी आहेत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचा मुद्दा प्रामुख्यानं यामध्ये विचारला जाणार आहे आणि त्यामुळेच अनेक जे प्रश्न आहेत ते आजच्या या दिवशी म्हणजे खरं तर उद्या सरकारकडनं उत्तर येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे आजच्या या दिवशी अनेक मुद्द्यांवर चर्चा, जे मुद्दे अजूनही राहिलेले आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं विधान परिषदेत मुंबई आणि बॉम्बे हा मुद्दा सुद्धा अनिल परब यांच्याकडनं मांडला जाणार आहे की बॉम्बे आणि मुंबईचा जो वाद आपण बघितला त्यावर सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे तो सुद्धा मुद्दा असणार आहे। त्यामुळे इतर काही महत्त्वाचे मुद्दे जे राहून गेलेले आहेत ते आजच्या या दिवशी मांडले जातील आणि कार्यक्रम पत्रिकामध्ये सुद्धा तसा उल्लेख आहे। बरोबर आहे, त्यामुळे आज अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद वेदांत या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।